हॅलो रे नाही माझी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर गाइस आज होता आमचा सेमिस्टरचा लास्ट पेपर. मी गावाकडून आलते नांदेडला आणि तिथून नमस्कार चौक मधून नाईटो घेतला होता. फ्रेंड सोबत आलते मग कॉलेजला. थंडी तर खूप वाजायला ती म्हणून थोडस ऊन अंगावर पडलं की जरासं बरं वाटत होतं. आणि माझं सेमिस्टरच्या एक्झामला जे आहे सेंटर ITM कॉलेज आलतं. कॉलेजमध्ये गेलं माझे फ्रेंड वगैरे बघायला ते तर अभ्यास करायला ते. मी तर काय अभ्यास केला नव्हता कारण की पेपरच्या आदल्या दिवशी मी यात्रेला गेलते हातगाव आणि त्यातल्या त्यात हातगाव मध्ये रात्रभर लाईट नव्हती तर अभ्यास काय झाला नव्हता माझा. आणि इथं कॉलेजमध्ये सगळेच जण अभ्यास करायला ते. सृष्टी म्हणली घे बाई वही म्हणे अभ्यास तरी करत बस म्हणे. आता मला माहित होतं की माझं बॅक लागणार आहे तर तेवढं सिरियस घेतलंच नव्हतं पेपरला. आणि मायक्रोबायोलॉजीचा पेपर होता त्यामुळं काहीच अपेक्षा नाहीत की माझं निघेल म्हणून ते विषय. सगळे 24ला 24 पानं भरून आले पण मार्क देतात की नाही याची काही गॅरंटी नाही बघा. नंतर आम्ही मुलींना डिसाईड केलं की केंद्रात जायचं म्हणून. कारण की आता कॉलेजला 15 दिवस सुट्ट्या होत्या काही भेटणं वगैरे होत नव्हतं म्हणून म्हणलं चला फिरून येऊया कुठेतरी. नांदेडच्या केंद्रात गेलता आणि मग तिथं दर्शन वगैरे घेतला मस्त. दर्शन वगैरे घेणं झाल्यानंतर आम्हाला भेटला होता प्रसाद कारण की तिथं पारायण चालू होतं. त्या प्रसाद तिथंच बसून खाल्ला आम्ही मस्त आणि थोडा वेळ बसलो होतो आम्ही. त्याच्यानंतर मी निघले होते घराकडे कारण की आज हातगावच्या बस बंद, नांदेड वगैरे सगळं बंद होतं. तर ट्रॅव्हल्स न गेलते मी आणि जागा तर बिलकुल नव्हती. सो नंतर पप्पा आलते मला घ्यायला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय. फॉलो करून घ्या.